नमस्कार मित्रांनो. आपण जे काल तुम्ही जर बघितलं असेल कालचा एनालिसिस व्हिडिओ तर तुम्हाला त्यात क्लिअर झालं असेल, की मी काल काय म्हणलो होतो क्लिअरली निफ्टी 50 जोपर्यंत 23,800 च्या खाली निघत नाही, तोपर्यंत मार्केट मला बुलिशच वाटतंय. तर वाटलंच तर कालचा जो व्हिडिओ टाकला YouTubeला त्याला जाऊन चेकआउट करा. सेम आज तेच झाले. काय आज लो निघाला नाही याचा अर्थ काय मार्केटमध्ये बायर्स आहेत, जे कंटिन्यू सस्टेन करतात अप्पर साइडला. इथे चेक करा. आज सुद्धा एक स्ट्राँग कॅन्डल बनली आहे. मॉर्निंगला सेलिंग आल्यानंतर सुद्धा सेलिंग कव्हर करून एक स्ट्राँग कॅन्डल क्लोज झाली. सो येणाऱ्या काळामध्ये निफ्टी 50 जर 24,500 च्या पुढे सस्टेन करते, 24,400 च्या पुढे निघते, तर तुम्हाला सांगतो मार्केटमध्ये ना एक चांगली मोमेंटम बघायला भेटेल आणि भरपूर असे स्टॉक्स आहेत, जे तुम्हाला एक चांगलं रिटर्न देऊ शकतात. तुम्ही सो हेच बेस्ट टाईम आहे. तुम्ही स्टॉक सापडून ठेवा तुमचे स्विंग ट्रेडिंगचे आणि जसं मार्केट तुम्हाला वाटेल, की यार ह्या लेव्हलच्या पुढे सस्टेन करतं, ह्या 2 लेव्हलच्या पुढे कोणत्या? हे एक बघा 24,500, 24,350 ह्यांच्या पुढे जर कंटिन्यू सस्टेन करतंय, तर समजून चला, की एक मार्केटमध्ये अपसाइड रॅली आहे. त्यानंतर जर तुम्ही निफ्टी 50च्या 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर गेले, तर निफ्टी 50चे 5 मिनिटाचे लेव्हल तुम्हाला ड्रॉ करून देतोय. इथे चेक करा सगळ्यात पहिले 350 ची लेव्हल 24,350 त्याच्यापुढे जर एक स्ट्राँग कॅन्डल क्लोज करते. उद्याच्या सेशनमध्ये समजा मार्केट एक गॅप अप ओपन होतंय थोडंफार पॉइंटनं आणि एक स्ट्राँग कॅन्डल क्लोज करते. तर तुम्हाला एक ट्रेंडिंग मार्केट बघायला भेटेल स्पेशली अप्पर साइडला. सो लक्षात काय ठेवायचंय, आता जो प्रिव्हियसली आपला रेझिस्टन्स होता बघा कंटिन्यू टेस्ट झाल्यामुळे तो आता वीक झाला. ऑलमोस्ट 4 ते 5 टाईम्स त्याला टेस्ट केले. जर उद्याच्या सेशनमध्ये एक स्ट्राँग कॅन्डल क्लोज करते, तर तुम्हाला एक बाय साइडला एक चांगली अपॉर्च्युनिटी सापडू शकता. जर इन केस मार्केट फ्लॅट ओपन होत असेल, थोडाफार फॉल येतोय, तर तुम्हाला 24,150 हे एक स्ट्राँग सपोर्ट झोन आहे. इथं बघा प्रिव्हियस हिस्ट्रीमध्ये पण एक भरपूर वेळा प्राइसने इथं काय केलंय, कंटिन्यू सपोर्ट घेऊन अप्पर साइडला जायचं ट्राय केलंय. सो 24,150 हे एक सुद्धा स्ट्राँग तुम्हाला ॲक्ट करू शकतं. बरं इन केस जर मार्केट फ्लॅट ओपन होतंय, फ्लॅट ओपन झाल्यानंतर जर मार्केट इथं साइडवेज होऊन जातंय, तर सगळ्यात बेस्ट टाईम असेल तुम्हाला ब्रेकआउटसाठी. कारण की जर मार्केट ब्रेकआउटच्या पहिले थोडा वेळ जर इथं साइडवेज होतंय आणि मग ब्रेकआउट देतंय मार्केट, तर मग तुम्हाला एक चांगलं ऑप्शन ट्रेडिंग करता स्पेशली त्यांसाठी एक चांगला दिवस असू शकतो. कारण की अशा टायमाला ऑप्शन एक खूप फास्ट मोमेंटम करतं. त्यासाठी आपण उद्यासाठी 3 स्टॉक्स घेतले. सो व्हिडिओला एंडपर्यंत बघा. ते तुम्ही 3 स्टॉक्सला तुम्ही फोकस ठेवू शकता. सगळ्यात पहिला स्टॉक्स असणार आपला स्टेट बँक ऑफ इंडिया. तर स्टेट बँक ऑफ इंडियाचा जर चार्ट बघितला तुम्ही, मार्केट एवढं बेरीज झालं, पण तरी पण स्टेट बँक ऑफ इंडिया अप्पर साइडला होल्ड करतोय कंटिन्यू स्वतःला तो. याचा अर्थ काय डेफिनेटली याच्यामध्ये काही ना काही चांगलं आहे, जे याला स्टॉक्सला अप्पर साइडला होल्ड करते. आणि जर रिसेंटमध्ये बघितलं, तर कमीत कमी 5 दिवस झाले तो स्टॉक्स एका ठिकाणी गुंतून पडलाय. याचा अर्थ काय अॅक्युम्युलेशन होतं. याचा अर्थ एक स्टॉक्स ब्रेकआउटसाठी तयार आहे का अप्पर साइड किंवा लोअर साइडला. पण जर मार्केट अप्पर साइडला ब्रेकआउट देते, तर तुम्हाला डेफिनिटली एक एस तुमच्या एक रडारवर असला पाहिजे. बघा लाईन ड्रॉ केली मी. ह्या लाईनच्या पुढे जर हा एस सस्टेन करतोय उद्याच्या सेशनमध्ये आणि हे लो साइडला एक सपोर्ट आहे. ह्याच्या पुढे जर उद्या सस्टेन करतोय, तर तुम्हाला एक चांगली रॅली बघायला भेटू शकता. सस्टेन म्हणजे काय? एक स्ट्राँग कॅन्डल क्लोज करणं आणि विथ व्हॉल्यूमचा सपोर्ट ट्रेडिंग करताना लक्षात काय ठेवा, स्ट्राँग कॅन्डल क्लोज करते, फॉलोड विथ गुड व्हॉल्यूम आणि त्यानंतर जाऊन तुम्हाला मार्केट कंडिशन सुद्धा सपोर्ट करते. मार्केट कंडिशन म्हणजे काय? निफ्टी 50 असेल किंवा तुमची निफ्टी बँक असेल, हे सुद्धा एक चांगलं बुलिश मोमेंटम देत आहे. तशा टायमाला तुम्ही ह्या स्टॉक्सला प्रेफरन्समध्ये असू शकता. त्याचबरोबर उद्यासाठी आपला एक सेकंड स्टॉक्स आहे भारती एअरटेल त्याचं नाव आहे. तुम्ही भारती एअरटेल जर डेली टाईम फ्रेम बघितला, तर डेली टाईम फ्रेमवर बघा एक स्ट्राँग अशी तुम्हाला कॅन्डल दिसेल बघा. स्ट्राँग अशी कॅन्डल म्हटली आणि जर तुम्ही आता डेली टाईम फ्रेम जर बघितला, बघा तुम्ही प्राइस एक्शन किती इम्पोर्टंट आहे. मार्केटमध्ये ज्याला प्राइस एक्शन रीड करता आलं, त्याला ईझी होऊन जातं ट्रेडिंग. आता इथे चेक करा, जेव्हा हा स्टॉक्स कंटिन्यू फॉल करत होता. आता इथे चेक करा बरं का, तुम्हाला टेस्ट होऊन जाईल, की यार इथं तुम्हाला बाय स्ट्राँग आहे का सेल स्ट्राँग तुम्हाला स्वतः समजेल. इथे चेक करा, जेव्हा प्राइस अप्पर साइडला गेली, किती स्ट्राँग कॅन्डल बनवत गेली आहे. ठीक आहे, इथं चेक करा 1-1.5 वीकमध्ये गेली आहे. पण खाली जेव्हा पडतोय तो स्टॉक्स चेकआउट करा. अप्पर साइडला पण शॅडो आहे, लोअर साइडला म्हणजे ती कॅन्डल ती अप्पर शॅडो पण दिसतीये, लोअर शॅडो पण. याचा अर्थ काय? इथं ना सेलर्स एवढे इंटरेस्टेड नाही. पण तरी पण बघा छोटे-छोटेसे कॅन्डल बनवत ती प्राइस खाली गेली आहे. पण आता जसा स्टॉक्स वरी जातोय, तर एक मोठ्या-मोठ्या ग्रीन कॅन्डल बनवायला सुरुवात केली आहे. तुम्ही ह्या स्टॉक्सला सुद्धा एक रडारवर असू शकता. स्पेशली जर तुम्ही एखादा स्विंग ट्रेड प्लॅन करताय, तर डेफिनेटली एक प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट किंवा तुमचा थोडाफार स्टडी ॲड करून ह्या स्टॉक्सला सुद्धा वॉच लिस्टमध्ये असू द्या. इथे चेक करा वापस काय म्हणतोय, बघा सेलर्सनी सगळ्यात पहिला स्ट्रगल केला, ठीक आहे. बायर्स बघा किती स्ट्राँग 2 दिवसामध्ये शार्प रॅली केली, ठीक आहे. त्यानंतर बघा ह्या पॉइंटला चेकआउट करा. 4 कॅन्डल लागले वापस एकदा सेलरला खाली घेऊन यायला. फक्त 1 दिवस लागला पूर्ण अप्पर साइडला घेऊन जायला. तर त्याचप्रमाणे तुम्ही ह्या स्टॉक्सला सुद्धा वॉच लिस्टमध्ये असू द्या. उद्या जर थोडाफार इथं होल्ड करतोय, म्हणजे एक मॉर्निंगमध्ये एक 15-20 मिनिटं, तर तुम्हाला एक अप्पर साइडला एक स्ट्राँग मोमेंटम बघायला भेटू शकते एक भारती एअरटेलमध्ये. त्यानंतर लास्ट स्टॉक्स आहे आपला ग्रासिम. हे जे स्टॉक्स मी सिलेक्ट केलेत, हे सिलेक्ट केलेत हे आजच्या मोमेंटमच्या बेसिसवर आणि मार्केट कंडिशनच्या बेसिसवर. आता जर तुम्ही याच्यामध्ये बघितलं ग्रासिममध्ये, तुम्ही बघा रिसेंटमध्ये हा स्टॉक्स कंटिन्यू एका रेंजमध्ये ट्रेड करत होता. ठीक आहे. रेंज चेकआउट करा. कंटिन्यू एका ठिकाणी ट्रेड करत होता. ब्रेकडाउन झाली. ब्रेकडाउन सस्टेन नाही केली. म्हणजे काय सेलर्सला एवढी पॉवर नव्हती, की त्या स्टॉक्सला ते कंटिन्यू खाली घेऊन जातील. चेकआउट करा. 200 एस-एम वर एक स्ट्राँग सपोर्ट घेऊन प्राइस काय मध्ये गेली वापस त्या
रेंजमध्ये गेली आणि ॲक्चुअली एक लिक्विडिटी स्वीपचाच कन्सेप्ट आहे बघा. इथे लिक्विडिटी स्वीप केली. म्हणजे ज्यांनी लेट बाय केले, त्यांचे सगळ्यांचे स्टॉप लॉस हिट केले. बिग प्लेयर आता एंटर करतोय हळू स्टॉक्समध्ये आणि इथं पण चेक करा. एक स्ट्राँग असा सपोर्ट घेऊन प्राइस अप्पर साइडला जातीये आणि आता अशा स्टॉक्सला नेमकं ट्रेड कसं करायचं? आज तर स्ट्राँग कॅन्डल बनली मग उद्या तुम्ही ट्रेड कसं करणार? लक्षात ठेवा, उद्या जर तुम्हाला मॉर्निंगमध्ये एखादी रिट्रेसमेंट बघायला भेटते. रिट्रेसमेंट बघायला भेटते ह्या लो पॉइंटच्या आसपास. इथं कोणती तुम्हाला एक डब्ल्यू पॅटर्न बनल किंवा एखादी बुलिश कॅन्डल बनन तुमची किंवा एखादं काही रिव्हर्सल पॅटर्न बनतंय ह्या झोनमध्ये, तर डेफिनेटली तुम्ही अशा स्टॉक्सला रडारवर असून द्या. कारण काय हायर टाईम फ्रेम म्हणजे काय 1 डे टाईम फ्रेमला हा स्टॉक्स ऑलरेडी एक स्ट्राँग ट्रेंडमध्ये आहे. म्हणजे स्ट्राँग म्हणजे कसं, की एक मोमेंटम आहे आणि व्हॉल्यूम सुद्धा चांगलं बनलंय. सो डेफिनेटली आपण एक छोट्या टाईम फ्रेम म्हणजे काय 5 मिनिटाला सुद्धा स्टॉक्स तेच फॉलो करणार जो डेली टाईम फ्रेमला आहे. म्हणजे याचा अर्थ काय तुम्ही याला बाय साइडचा एखादा ट्रेड सापडू शकता मार्केट जर बुलिश असेल मॉर्निंगमध्ये तर. आणि त्याचबरोबर लास्ट एक सांगायचं तुम्हाला, मार्केट कंडिशन कशी बिहेव करणे हे आपल्या हातात नसतं. मार्केट उद्या ओपन झालं आणि ओपन होताच आणि एखादी बॅड न्यूज आली आणि मार्केट पूर्ण कंटिन्यू फॉल केलं. तशा टायमाला आपण काही करू शकत नाही. तशा टायमाला आपला एक रूल फॉलो करा. 2 स्टॉप लॉस हिट झाली. लॅपटॉप बंद करून टाकायला शिका. कारण की एक खूप रेअरली होतं मार्केट जेव्हा आपल्या अनएक्सपेक्टेड बिहेव करतं अशा टायमाला 2 लॉस जर आपण बुक केले, तर आपण आपल्या कॅपिटलला एक मोठा डेंट लागत नाही. आपण त्या दिवशी आपलं सेटअप बंद केलं, तर आपण दुसऱ्या दिवशी एनर्जी नेऊन एक चांगलं ट्रेड करू शकतो. पण जर तुम्ही ह्याच दिवशी 2 स्टॉप लॉस झाले, 5 झाले, 6 झाले, कंटिन्यू ट्रेड घेताय, अशा टायमाला तुमचं कॅपिटल सुद्धा कमी होऊ शकतं आणि एक काय म्हणता कॉन्फिडन्स सुद्धा डाऊन होईल. सो सजेस्ट करेल 2 स्टॉप लॉस हिट झाले, लॅपटॉप बंद करा.